आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे येथील बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागात GIT आणि GIT हब या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक दिवसीय प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळा भव्य उत्साहात पार पडली. कोडिंग अँड कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रॅमिंग क्लबच्या वतीने लॅब क्रमांक 301 मध्ये आयोजित या कार्यशाळेला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. तंत्रज्ञानातील बदलत्या प्रवाहात व्हर्जन कंट्रोलची वाढती गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य देण्याचा उद्देश ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यशाळेच्या सुरुवातीला GIT संबंधित मूलभूत संकल्पना, प्रकल्प व्यवस्थापनातील GITचे महत्त्व तसेच सॉफ्टवेअर विकासात टीम कोलॅबोरेशन कसे सुधारते याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे रेपॉझिटरी तयार करणे, ब्रांचिंग, कमिटिंग, मर्जिंग आणि क्लोनिंग अशा विविध फंक्शन्सचे प्रशिक्षण देण्यात आले. GIT हबवर रेपॉझिटरी होस्टिंग, इश्यू ट्रॅकिंग, रिमोटसह संक्रमण आणि ओपन सोर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः पुल रिक्वेस्ट कसा करायचा, कोड रिव्ह्यू कसे करायचे आणि ओपन सोर्स प्रकल्पात नव्या विद्यार्थ्यांनी योगदान कसे द्यावे याविषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. या उपक्रमात तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी समन्वयनाची भूमिका पार पाडली, तर दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत जिज्ञासा व्यक्त केली. या कार्यशाळेचे प्राध्यापक समन्वयक प्राध्यापक हेमंत मांडे, प्राध्यापक मनीष तिवारी आणि प्राध्यापक भूषण पारख यांनी दिवसभर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी समन्वयक कार्तिकी रघुवंशी, वक्त्या शिवांजली पाटील, तुषार बडगुजर आणि इतरांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. एकूण 170 विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तर सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार कुणाल बाबा पाटील उपस्थित होते. चेअरमन सुभाषदादा देवरे, उद्योजक विलास देवरे, प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील, विभाग प्रमुख डॉ. IS बोरसे, प्राध्यापका सुरेखा पाटील यांच्यासह विभागातील सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. GIT प्रणालीचे ज्ञान, सॉफ्टवेअर विकासातील तांत्रिक कौशल्य आणि ओपन सोर्स योगदानाच्या संधीची दिशा दाखवणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरली.